नमस्कार मंडळी, आम्ही सर्व काय केलं? सगळे हिरा ठाकूर झालेत. आता गाद्या उचलायच्या मागं लागेलेत. आता आपण कुठं आलो रे? देवपूर. काय मध्ये एकच मिनिट थांब, ब्रश करू द्या. देतो आम्ही. तुझा हार दे. हा तू हा म्हणून बोलतोय भाऊ. नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलोय सिन्नर तालुक्यामध्ये देवपूर या ठिकाणी. आमच्या मित्राचं लग्न आहे. आज मिरवणूक आहे त्याची आणि संध्याकाळी हळद आहे. आता आम्ही थोड्या गावात जाणार आहे. सर्वांची तयारी चालू आहे. लवकर दे. आणि आपले हे छोटे बंधू हे करताय. काय करताय रे? इस्त्री करून राहिले. हे नीट कर रे. ते साईडला माझा शर्ट आहे तो, त्याची पण नीट कर. ऐकू आलं ना? एक और काम ये तो मैं हरगिज नहीं करूंगा. तर मंडळी आता आम्ही निघालो. आम्ही मिरवणुकीसाठी गावात जाणार आहे. सगळे गेले, नवरदेव वगैरे सर्व पुढे गेलेत. आता आम्ही निघणार आहे. तर मंडळी आता आम्ही पोहोचलोय गावामध्ये. देवपूर या गाव आहे. तर दाखवतो तुम्हाला मिरवणूक कशी काढतात ते पूर्ण. आता मी पण पहिल्यांदाच आलोय या गावात. बघूया आता गाव कसं आहे. सगळे माणसं वगैरे. अजय सर, आपले सोनू सर चाललेत. हे आपले मित्र सनी सर. तर मंडळी मिरवणूक चालू आहे. आमचे कानचं जाम झाले मोठीच्या समोर नाचून. ते सोनू सर कंटाळलेत. मी पण थोडासा कंटाळलो. म्हणजे कंटाळलो नाही, ते कान जाम झालेत ते ऐकून डीजेचे गाणे. कारण एवढं समोरच नाचताना ते कान डायरेक्ट असं हँग होऊन जातं आणि ते डायरेक्ट व्हायब्रेट होत जातं पूर्ण शरीर. मजा येते नाचायला. ती मजा आम्हाला नाही घ्यायची कारण आधीच जाम झाले आम्ही. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मंदिरात. आज जाऊन बघूया मंदिर कसं आहे आणि दर्शन पण घेऊया आपण मंदिराचं. आपले हनुमानजींचं मंदिर आहे. सर्वात आधी आपण पाया पडूया. हनुमान मंदिर तर खूपच छान आहे. आता दर्शन घेतलंय. तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवतो कसं आहे ते. मंदिराचं बांधकाम भारी केलंय. इथे आपले विठ्ठल रुक्माई. खाली काळ मुंगे मारल्या. मंदिर मध्ये असं एकदम प्रसन्न वाटू राहिलं. एकदम वातावरण शांत. म्हणजे कोणाला काही टेन्शन वगैरे असेल इथं आला तो माणूस एकदम शांत झोपून जाईल. हे कसलं टेन्शन नाही, काही नाही, निवांत राहील सगळं. तर मित्रांनो कसं वाटलं मंदिर तुम्ही नक्की सांगा. तर आपण श्रीरामांचं दर्शन घेऊया. जय श्रीराम. जय श्रीराम. आता दर्शन घेऊन झालंय आता आमचं. काय रे?
तो गाइज हम लोग अभी होटल में आ चुके हैं। डीएम भाऊ हमें पार्टी देने वाले हैं। डीएम भाऊ काय घ्यायचं आपल्याला? आहे काय कसं? चलो तो हम अभी सोयाबीन चिल्ली खाने वाले हैं। आता आज आपल्याला लगेच लॉन्चला जायचं होतं, पण त्याच्या आधी म्हटलं मंदिरात दर्शन करून जाऊ। वडांगळीला आले, तिथं जातोय आम्ही दर्शन करण्यासाठी आणि नंतर मग जायचं आहे आपल्याला लॉन्चला। आजच एंगेजमेंट आहे, हळदी पण आजच आहे आणि उद्या लग्न आहे, तर मग आता दर्शन घेऊया आणि जाऊया लॉन्चवरती आपण। तर मित्रांनो आपण सिन्नर तालुक्यात वडांगळे या ठिकाणी आलोय। भूक लागली होती म्हणून डीएम भाऊने बस वगैरे घेतले आणि आम्ही आता रस घेऊन राहिलो उसाचा। टेस्ट एकदम छान आहे असं बोलतात इकडं, तर टेस्ट घेऊया आणि बघूया कसं आहे। गाव तर एकदम मस्त आहे। तुझ्या मंदिरात मगाशी आपण गेलो होतो, मंदिरात पण दर्शन झालं मस्तपैकी। मध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून घेतला नाही। आता आपण परत मग हे झाल्यानंतर जाऊया, आपल्याला जायचं आहे लॉन्चला। सो गाईज आम्ही आता लॉन्चला निघालोय। अजय सर गाडी चालवतोय आणि डीएम भाऊ मस्त की काय गाव राहिलं सानप बंधू आणि बाकी सर्व आहेत तयारीत निघाले। आता आम्ही पोहोचू थोड्याच वेळात, तर तिथे गेल्यावर तुम्हाला मी लॉन्च दाखवतो कसा येतो। आम्ही इथं पोहोचलोय आता कीर्तनगळीला, लॉन्चला पोहोचलोय। सर्व आता तयारी करू राहिले। आता थोड्या वेळाने आपल्या मित्राचं एंगेजमेंट राहील आणि हळदी लगेच राहतील, तर सगळे आपली रूम घ्यायची, बुक करायची। तिथं बुक म्हणजे आधीच ठरलेलं आहे कुठं जायचं काय ते, जाऊया आपण आणि तयारीला लागूया। डीएम भाऊ आता काय फिलिंग काय तुझी, एवढा लांब आलोय आपण प्रवास करून? हा तापलंय का? आणि एकाच दिवशी सगळं आहे का एंगेजमेंट आणि हळदी? हा का? चला मग आता काय, हा ना, हा हा हा। आता आम्ही पोहोचलोय, जवळच आहे। बघूया कुठं रे, अजून वरती आहे? वर वधू वर नवरदेव बसलेत आमच्या आता। आमच्या अजय भाऊला नाही का आता पाकिट सापडलं होतं रस्त्यामध्ये, त्याच्यावर नाव आहे किशोर गोरे, तर अनाऊन्स करायला गेलाय तो किशोर गोरे म्हणून यांचं पाकिट आहे। त्यात भरपूर डॉक्युमेंट्स काय काय होतं, तर देऊ राहिलो, बघूया अनाऊन्स। यांचं पाकिट सापडलं आहे, स्टेजवर घेऊन जा। किशोर गोरे कोणाचं आहे का नाही, कोण येतंय का नाही, का घेऊन जाऊ? कोण आहे, कोण आहे, सापडले का? चलो हो गया काम, दिलं ना भाऊ? ओके डन, चलो चलो। तर मंडळी आपल्या नवरदेवाचं आत्ताच एंगेजमेंट झालेले आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स नवरदेव। आणि आता हळदीची तयारी करायची आहे, मग त्यासाठी चेंज करायचं आहे, त्या सगळे चाललो आता त्याच्यासोबत आम्ही चेंज करण्यासाठी। चलो आता जाऊया आपण सगळे चेंज करण्यासाठी। आमच्या नवरदेवाचा एंगेजमेंट लुकवरती फोटोशूट करायचं आहे, त्यासाठी आलो आहे। सनी भाऊलेच काळजी घेऊ राहिले नवरदेवाची। झालं आता, भूका लागल्या तर आम्ही आलो इकडे जेवण करण्यासाठी। घरते बघा किती आहे, भूका नाही रे भूक, हे तुझ्या पुढे यार। हे भाऊ माझा ब्लॉग आहे, माझा चॅनल आहे भाऊ, मी काय पण बोलत। कोण तू?
ए नवरदेव आमचे आलेले आहेत. सकाळी किती वाजता उठले? 4 वाजता. उठ रे बागुल. बागुल साहेब झोपलेले आहे आणि सकाळी सकाळी व्हिडिओ कॉल चालू आहे. दाखव रे तुझा व्हिडिओ कॉल. मला आता आठवलं मी अजून कधीच कोणाला व्हिडिओ कॉल भाऊ सांग. ए तर मित्रांनो आता थोड्या वेळाने आपल्या मित्राचं लग्न आहे. तर आवरी चालू आहे. गिफ्ट म्हणून तेल दिलेलं आहे. ए तेल बड़ा हरामी हो बेटा. आम्ही इथं आवरतच होतो तोपर्यंत आपले छोटे बंधू आणि तुषार भाऊ आले. ते एंट्री झाली यांची. कुठून आले रे तुम्ही? बंद आहे. काय भाऊ केव्हा निघाले? सकाळी किती वाजता? 6 वाजता. झालं लग्न संपलं. आमच्या इकडं आता सिन्नरकडे आलोय. झाडण्याची पद्धत एक नंबर दिसते मला यांची. कडक. खाली काय हे काय होतं? तू गप चाल. येण्याने करणं काय. तू काय घेतलं रे गिफ्ट? हा सोचणे वाली बात नाही. आज तू रे काय गिफ्ट घेतलं? आलोय तेच भरपूर दिलं. चलो अभी हम चले वधूवर कक्षाकडे. हम ही अभी लोग रूम में आ गए हैं. डीएम भाऊ तू अवघड आहे. काय सोनू भांना आम्हाला शर्ट घ्यायचा तर शर्ट पॅन्ट लागण्यासाठी तर ट्राय करतोय. तो कसा वाटतोय सांगा बरं का मंडळी तुम्ही. शर्ट पॅन्ट कसा लुक कसा आहे त्याचा? आणि भांचा फोटो काढ राहिला. तर मंडळी आता कपडे घेऊन झालेत आमचे सोनू भाऊंचे. आता चाललोय आम्ही लग्नाला. आता बघूया तिथं कशी काय आपली हवा टाईट होते का आपण हवा टाईट करतो. नाही काहीच नको करू. तू घरा नको पाडू आता. हालचाल नको करू. हालचाल रोबोट झाला. शुभमंगल सावधान. मस्त रे. कसे दिसेलच पण ते वरतूनच ठेवणार नाही. वरतूनच राहू दे. हे असेल ना काही 45 आहे ना. हा मग राहू दे. काय सॉक्स कधी नाही म्हटलं खरे. घेतले ना हो. सबस्क्राईब नाही केलं. पूर्ण व्हिडिओ बघितले ना. हा का आज फोन घेऊ का पहिला भाऊ डायरेक्ट मॉनिटाईज आजच्याच होणार. स्टेजवर गेला सबस्क्राईब. कोणाचं चॅनल आहे डायरेक्ट रिपोर्ट करा. सांगा कोणाचं आहे हा. माझी पोरगी आई पाहिजे बघ मध्ये. बघितलं ना. ए लागेल ना. शोगलाची गोष्ट कधी कोण ना कोणतरी काय करून